जर काय तुम्ही मेंढी पालनात किंवा शेळी पालनात तुती चारा वापरत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। तर आता तुती चारा घालणं किंवा तुतीचा चारा देणं सगळ्यात फायदेशीर आहे। मी सांगतो, सगळी सांगतात उत्तम आहे, पण घालण्याची जी परिस्थिती आहे किंवा कसं घातलं पाहिजे हे मात्र तुमचं सगळ्यांचं चुकतं। ते आज मी तुम्हाला सांगतो। आता तुतीचं कंटेन सर्व सांगतात 18 ते 22% कंटेन आहे। म्हणजे काय फक्त तुतीच्या पानामध्ये कंटेन आहे का? पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे। तुतीमधलं जे कंटेंट सांगतात लोक ते तुतीमध्ये आणि तुतीच्या ज्या कवळ्या काट्या असतात त्याच्यामध्ये, म्हणजे हे जे आहे ना, ह्या दोन्हीमध्ये ते कंटेंट आहेत। जे काय 18 ते 22% कंटेंट सांगतात ना, तर हे दोन्हीमध्ये कंटेंट आहे। आणि ह्याचा चारा कसा करायचा आणि ते कसा घालायचा तेही मी तुम्हाला सांगतो, कारण हे दोन्ही आपल्याला पाहिजे। एक नुसतं आपण काय करतो, आम्हाला यूट्यूब करायचं आहे ना, आम्ही ह्याचं कापतो, परत त्याची गाठोडा बांधतो, शेडमध्ये बांधून ठेवतो आणि दाखवतो व्हिडिओ करून की अशा प्रकारे मेंढरं खातात किंवा शेळ्या खातात। तर तसं झालं नाही पाहिजे, कारण आपल्याला कमी खर्चामध्ये कमी तापामध्ये हे सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर शास्त्रशुद्ध पद्धतीनं थोडं तरी करणं गरजेचं आहे। तर आता पहिल्यांदा काय करायचं की ह्या ज्या तुतीच्या जे काय आहे ते आपण फक्त कवळ्या, म्हणजे जी आपण तुती लागवड करण्यासाठी जी काही झाडं असतात ना, म्हणजे फांद्या ज्या झाड असतात त्या नाही घ्यायच्या। तर आपण काय करायचं, ह्या ज्या कोवळ्या येतात, आता ह्या बघू शकता, ह्या सगळ्या कोवळ्या पाला आहे, ह्याच्या खालपासून काट्या घ्यायचा आणि त्याचा बारीक कुट्टी करायची, मग त्यांना खायला घालायचं। तर तुम्ही म्हणाल की बारीक कुट्टी करायची काय गरज आहे, असं तर खाता येतं आणि ह्याची वरची साल सोलून खाताय, तर तुम्हाला मी तेही सांगतो। तर आपण समजा एखादं कलिंगड घेतलं, आपल्याला तसंही खाता येतं, मग आपण काय करतो, त्याला कापतो बारीक आणि काय करतो, त्याला चाट मसाला किंवा मीठ किंवा जे काय त्याला येतं ते लावतो आणि खातो। का? तर आपल्याला त्याची टेस्ट चांगली लागावी ह्याच्यासाठी। मग तसंच ह्या मेंढरांचं सुद्धा आहे, त्यांना हे चांगल्या पद्धतीनं खाता यावं किंवा चांगल्या पद्धतीनं टेस्ट यावी ह्याच्यासाठी ह्याला बारीक करायचं आणि ह्याला नंतर मग तुम्हाला त्या मेंढरांना खायला घालायचे। तर आता तुम्ही म्हणाल बारीक कसं करायचं, तोही प्रश्न आहे, तर तेही मी तुम्हाला दाखवतो। तर माझ्याकडे ती मशीन आहे, त्या मशीनीमध्ये बारीक कसं होतं ते तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय करायचं ते तुम्हाला दाखवतो। तर आता हे पहिल्यांदा कापायचं काय तुम्हाला दाखवायची गरज नाही, कारण तुम्ही माझ्यापेक्षा प्रगतशील शेतकरी आहात। कारण माझ्याकडे थोडीशी तुती दाखवण्यापुरती, बघण्यापुरतीच तुती आहे, तुती येते वगैरे तसं काय नाही, पण तुमच्याकडे जास्त प्रमाणात आहे आणि तुम्ही जे घालताय ते चुकीच्या पद्धतीत नाही, म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे। तर आता हा जो तुतीचा चारा आहे हा कवळा असतो, म्हणजे ह्याला डोळे नसतात किंवा लागवडीसारखा जो काही कडक दाडके असतात त्या काही कामाच्या नसतात, तर अशा पद्धतीनं चारा पाहिजे। तर असा जर तुम्ही तुतीचा चारा कापून त्याला जर कुट्टी करत असाल आणि मेंढरांना घालत असाल तर सर्वात फायदेशीर आहे। नुसता नेऊन असं हे बांधून काय फायदा नाही, नुसती पानं खाल्ली म्हणजे मेंढरं सुधारतील तर कधीच नाही। आपल्याला जर थोड्यामध्ये मेहनतीमध्ये जर चांगला रिझल्ट करायचा असेल तर तशा पद्धतीनं करायला लागतं। आणि ह्याचं एक काम सांगतो, आता तुम्ही म्हणाल की ह्या प्रत्येक वेळी बारीक बारीक का गोष्टी सांगतोय, म्हणजे चारा बारीक करा, हरभरा बारीक करा, सोयाबीन बारीक करा। तर मी तुम्हाला सांगतो त्यांच्यामध्ये जे काय, आता इंग्लिश भाषेमध्ये जर म्हणायचं म्हणजे डॉक्टरच्या भाषेमध्ये रोमन नावाचं त्याच्यामध्ये जे काय असतं आतमध्ये ते काय करतं, हे बारीक असल्यामुळे लवकर पचन प्रक्रिया करतं। म्हणजे आपण समजा एखादं अन्न आपण जर खाल्लं तर लवकर पचन होण्यासाठी आपल्याला काय डॉक्टर सांगतो की बारीक बारीक चावून खायचं असतं। मग तसंच ह्या मेंढरांचं जेवढं बारीक तुम्ही करून त्यांना घालाल तेवढं त्यांना पचनाला चांगलं हलकं लागतं आणि जी काही शरीराला ऊर्जा पाहिजे त्याच्यामधनं ती जास्त प्रमाणात मिळते। आणि बारीक केल्यामुळं काय होतं, वेस्टेज चारा जाणं किंवा खराब करणं हे होत नाही। तर आता ह्याची बारीक कुट्टी कशी होते तेही मी तुम्हाला दाखवतो। त्याची कुट्टी कशी करायची तेही सांगतो। आपण जो वरनं चारा करतो त्याच्यात न करता, आता ह्याला ही बघा चाळण असते, ही मशीन तर सगळ्यांना माहिती आहे। तर ह्याच्यामध्ये आपली करंगळी जाईल अशी ही जाळी असते, तर ही जाळी तिला लावायची आणि ह्या जाळीमध्ये त्याची कुट्टी करायची। लावायचं वगैरे सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळं लावण्याचं काय दाखवत बसायला एवढा काय ह्याची गरज नाही। आणि ही चाळण लावल्याच्या नंतर त्याच्या ज्या काही काट्या असतात, ज्या काय कवळ्या काड्या वगैरे, त्याचा बारीक चारा होतो ते तुम्हाला मी दाखवतो। तर आता आपण मशीन चालू केलेली आहे आणि टाकताना म्हणजे आता बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं, आणि हे जिथून पावडर खालून येते
त्या पावडरच्या ठिकाणातून बाहेर येत असतं. आणि आता ही ओली तुती आहे, पण तुम्ही जेव्हा टाकाल तेव्हा तुतीचं पाण्याचं कंटेन आहे ते कमी केलं पाहिजे, तेव्हा हे होत. जो काय आपण तुतीचा जो काय चारा असतो, तुम्हाला एक समजायचं आहे की जी काय रेशीम शेती करतात ना, ती जे लहान आळ्यांना चिरून चारा घालतात ना, त्या टाईपमध्ये झाला पाहिजे. हा बघू शकता, कुठलीच काडी किंवा कुठलाच पाला किंवा काय हे असं वेगळं राहणार नाही, हे मिक्स झालं. आता आपल्याला काय करायचं, हे जे काय मिक्स आपण चारा केलेला आहे ना, ह्याला काय करायचं असतो की ज्वारीचा कडबा, सोयाबीनचं जे काय कडब्याचं बुसकाट असतं, कुठलंही घ्या, तुरीचं घ्या, हरभरा, सोयाबीन, काय जे असेल तुमच्याकडे वाळका चारा, त्याला ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि त्याच्यासोबत गुळाचं किंवा मिठाचं पाणी करायचं आणि ते मिक्स झाल्यानंतर ते प्राण्यांना खायला घालायचं असतं. नुसतंच तिथून कापायचं आणि त्यांना बांधायचं आणि त्यांनी पानं खाल्लेली दाखवायची, तर हे आपल्यासाठी किंवा प्राण्यांसाठी सुद्धा फायदेशीर राहत नाही. त्याच्यामुळे जे काय आपल्याला जे लागतं त्याच्यापेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागते. आणि ह्या सगळ्या ज्या काही काट्या असतात त्या आपण एखाद्या ठिकाणी ढीग लावतो, तर असं झालं नाही पाहिजे. त्याच्यासाठी अशा पद्धतीनं करायचं आणि नंतर तुम्ही खायला घाला. नंतर त्या प्राण्यांची जी काही ग्रोथ होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वजन. सगळ्यांना तुम्ही जर वजनवाढीचा व्हिडिओ म्हणला की सगळी त्याच्यावरती तुटून पडतात, पण ह्या व्हिडिओपेक्षा ना तुम्ही बारीक बारीक गोष्टींचा विचार करा. नुसतं वजन वाढलं पाहिजे. वजन कशानं वाढेल, तर ह्या जेव्हा आपण बारीक बारीक गोष्टींचा विचार करू, ह्या बारीक बारीक गोष्टी आपण पूर्ण करू, तेव्हा त्याचं वजन वाढणार आहे. त्याचं नुसता वजनवाढीचा खुराकाचा फॉर्म्युला सांगितला म्हणजे वजन वाढेल तर कधीच वाढणार नाही, तुम्ही कितीही देऊन पहा. त्याच्यापेक्षा जर अशा काही प्रकारचा चारा केला आणि खुराकाचं प्रमाण कमी केलं तर 100% त्याचं वजन वाढणार आहे. आता पाहू शकता, हे मिक्स करायचं चाललं आहे. गव्हाचा भुस्सा, खुराक बघा किती टाकले आम्ही, पहिल्यांदा बघून घ्या, कारण खुराकाचा लय मोठा प्रश्न असतो आणि मोठा बबाल होतो. आता खुराकासोबत बघा हे मीठ टाकतो आहे आपण, म्हणजे तुम्हाला जे आम्ही सांगतो त्याच्या वेगळं आम्ही काय करतो अशातली काही गोष्ट नाही. फक्त त्या पद्धतीनं केलं तर 100% कामाला येतं. आणि हे त्याच्यामध्ये जे काही पाणी आहे ते पाणी आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे आणि ते एकजीव झाला की पुन्हा त्या चाऱ्यामध्ये जो काही खाली तुम्हाला मक्याचा चारा दिसतो आहे त्या चाऱ्यामध्ये मिक्स करणार आणि ते सगळं जे काय आहे ते प्राण्यांना घालणार आहे. बघा आता मिक्स करायची सुद्धा पद्धत बघा, ही मॅन्युअली हातानं करत असतो आपण, आपल्याकडे काय मिक्सर वगैरे काय नाही. आणि अशा पद्धतीनं मिक्स करून जर काय प्राण्यांना घातलं तर 100% क्वालिटी म्हणजे काय विचारण्याच्या पलीकडची क्वालिटी होते. आता पाहू शकता आपला चारा मिक्स करण्याचं चाललेलं आहे काम. मी सांगत असतो ना, शेडमधलं 80% काम मॅडम करतात आणि मी 20% राहिलेलं काम करत असतो. तर आता हा गव्हाचा भुस्सा आहे आणि त्या गव्हाच्या भुस्स्यामध्ये जो काही मक्का होता आपल्याकडे तो मक्का मिक्स झालेला आहे आणि त्याला मिक्स करायचं काम चाललेलं आहे. अशा पद्धतीनं आपण हे सर्व प्राण्यांना एकजीव करतो. आणि आता काय आपल्याकडे मिक्सर वगैरे नाही आहे, त्याप्रमाणे आपण हे त्यांना घालत असतो. आणि संध्याकाळचा खुराक हा वेगळा असतो. तर आता हा पाहू शकता की भिजवलेली मक्का जी काय आहे, सोयाबीन आणि मक्का, ही संध्याकाळचं जे काय प्राणी गाभण आहेत त्यांना खायला घालत असतो. आणि हा एकजीव झाला म्हणजे पूर्ण मिक्स झालं की त्याच्यानंतर हे आपण प्राण्यांना खायला घालतो. आणि त्याच्यामुळं काय होतं की जे काय तुम्हाला खुराक घालायचं आहे, आम्ही ह्याच्यामध्ये 1 किलो खुराक टाकलेलं असतं, पाणी असतं, गुळाचं, मिठाचं, सगळं काय असतं, हे सगळं जेव्हा आपण ह्या प्राण्यांना टाकतो तेव्हा हे 100% सगळंचं सगळं ही प्राणी खातात. आणि हे असं सगळ्या प्रकारे बनवावं लागतं. त्याच्याशिवाय मेंढीपालनामध्ये जी काय क्वालिटी पाहिजे किंवा जी काय वजन वाढ पाहिजे ती येऊच शकत नाही.